तेवढाच माळकऱ्यांनी सुद्धा दिला. माळकरी काय साधे असतात काय? आणि महाराज लोकांचे खरे विरोधक हे महाराजच असतात बरं का. तुम्ही असे डोळ्याचे सीसीटीव्ही कॅमेरे करून इकडे पाहू नका. माझा एकही विरोधक इथं नाही. खरे महाराज लोकांचे विरोधक महाराज. सगळ्या लोकांनी त्रास दिला पण महाराज लोकांनी तुकोबारांना जास्त त्रास दिला. एका महाराजानं तर तुकोबाराला काठीनं मारलं. मंबाजी बुवा त्याचं नाव. त्याचे हातपाय दाबले तुकोबारांनी त्याला भजनात घेऊन गेले. एवढा नम्र भाव तरी तुकोबारा कळाले नाही. मग महाराजांनी ठरवलं घड्या आता या लोकांचा त्याग करून आपल्याला साधना करावी लागेल. महाराजांनी संकल्प केला, निश्चय केला. तुका म्हणे आता ऐका वचन तेजोन्यासन भक्ती करा. या लोकांचा त्याग करून भक्ती मार्गामध्ये आपल्याला पुढे चालायचंय. आणि महाराजांनी एकांतात जाऊन भजन करण्याचा निर्णय घेतला. महाराज कधी भंडारा डोंगरावर जायचे, कधी भोराडेश्वर डोंगरावर जायचे, कधी भामचंद्र डोंगरावर जायचे आणि भजन करायचे. एकदा महाराज भंडारा डोंगरावर गेले आणि महाराजांच्या धर्मपत्नी महाराजांना भाकरी घेऊन डोंगरावर निघाल्या आणि तुकोबाराच्या पत्नीच्या पायात काटा मोडला. जगाच्या मालकानं क्षणार्धामध्ये गुराख्याचं रूप घेऊन तुकोबारांच्या पत्नीच्या पायातला काटा काढला. जिजाबाईच्या निमित्त जिजाबाईच्या निमित्त जिजाबाईच्या जिजाबाईच्या निमित्त काटा काढी. जिजाबाईच्या तुकोबाराच्या पत्नीच्या पायातला काटा देवानं काढला. आणि तुमचा आमचा काटा सुद्धा बोला बोला तुमचा आमचा काटा सुद्धा देव. तो काटा वेगळा आणि हा काटा वेगळा आहे. तुकोबाराच्या पत्नीच्या पायातला काटा देवानं काढावा हा तुकोबाराच्या पत्नीचा अधिकार आहे. तरी जुन्या पिढीच्या काही कीर्तनकारांनी कीर्तनात सांगितलं तुकाराम महाराजाची बायको तुकाराम महाराजाला लई मारित होती. पिस्तुल्या तू आता करे पाहायला. आमच्या संतांच्या चरित्राचं विकृत चित्रण केलं महाराज लोकांनी. तुकोबाराच्या पत्नीसारखी पतिव्रता स्त्री कोणतीच नव्हती. आणि आपल्या जीवनात कोणतंही काम करा पत्नीच्या मदतीशिवाय होतच नाही. तुकोबारा एवढा परमार्थ करू शकले. जर तुकोबाराच्या पत्नीचं सहाय्य नसतं ना तर एवढा महाराज परमार्थ करू शकले नसते. अहो तुकाराम महाराजाचं सोडा, तुमच्या आमच्या जीवनात काही करायचं असेल तर बायकोचा सल्ला घेतल्याशिवाय करता येत नाही. राजकारण करा, समाजकारण करा, नाही तर परमार्थ. एकदा मी कीर्तनाला निघालो आणि आमच्या घरचे माणसं म्हणे मला येऊ द्या. म्हटलं चला. आपल्याला कुठं डोक्यावर घेऊन जायचं. म्हटलं चला. गाडीत बसवलं. गाडी पेट्रोल पंपापर्यंत गेली. तिला रोडवर थांबवलं आणि मी पेट्रोल टाकायला गेलो. गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. पुन्हा आलो. तिला गाडीत बसवलं. पुन्हा घेऊन निघालो. आणि घेऊन निघाल्याच्या नंतर थोडीशी गाडी पुढे गेली. बाईनं जेच बोलायला सुरुवात केली थांबायलाच तयार नाही. तिला म्हटलं 4 वर्ष झाले आपल्या लग्नाला, हा एवढं कधीच बोलली नाही. आज लईच बोलायला सुरुवात केली. ती म्हणे पंपावर गेले पेट्रोल टाकायला, मला का घेऊन गेले नाही. म्हटलं येताना सांगतो. कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं जरा टेन्शन मध्येच झालं. कारण समोर गुरु बसलेला असला की कीर्तन जरा कळालं. गुरुचे 2 प्रकार, एक ज्ञान अथवा विद्या देणारा गुरु आणि दुसरा घरात गुरु करणारा. हा एक गुरु समोर होता. कीर्तन झालं. पुन्हा त्या पंपापर्यंत आलो. तिनं सांगितलं थांबवा इथं गाडी. म्हटलं बरं थांबवतो. बोलू नको उगाच काय उगाच.
मला पंपावर का घेऊन गेले नाही? म्हटलं ती पाटी वाचली म्हणून घेऊन गेलो नाही. म्हणे काय पाटी आहे? म्हटलं वाच ती पाटी. पेट्रोल पंपावर पाटी लिहिली होती, आग लावणाऱ्या वस्तू पेट्रोल पंपावर आणू नये. विठाला विठाला. तुकोबऱ्या परमार्थ करत होते पत्नीच्या साह्यानं. आता तुकोबऱ्या गाव सोडून एकांतात जाऊन भंडाऱ्या डोंगरावर भजन करू लागले. यात गावच्या लोकांना काही त्रास आहे का? बोला, काही त्रास? एकांतात जाऊन भजन करतायत, ते सुद्धा गावच्या लोकांना सहन झालं नाही. महाराज भंडाऱ्या डोंगरावर गेले, पोहोचले, भजनामध्ये मंत्रमुग्ध झाले. आणि तुकोबऱ्याच्या देहू गावात एक नाचणारी बाई आली. नाचणारी पोरव ताट बसा, ताट. हा, सध्या महाराष्ट्रामध्ये एका नाचणाऱ्या बाईची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जोरदार चर्चा आहे. काय नाव तिचं? काय हुशार आहे, गौतमी पाटील डीजे. अशीच एक नाचणारी गौतमी देऊत आली. आणि देऊच्या लोकांनी त्या बाईला विचारलं, का ग बाई कशासाठी नाचते? तिनं सांगितलं, पोटासाठी नाचते. नाचले की पैसे मिळतात, त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो. देऊच्या कुटा लोकांनी तिला सांगितलं, नाचून जर तुला पैसे मिळत असेल तर इथून नाचत नाचत भंडाऱ्या डोंगरावर जा आणि भजन करणाऱ्या तुकाराम महाराजांना मोहपाशामध्ये अडकव. एवढं काम केलं की आम्हाला तुला लागेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे. बिचारी पैशासाठी नाचत होती, उदरनिर्वाहासाठी नाचत होती. नाचत नाचत भंडाऱ्या डोंगरावर निघाली. तिच्या काळात डीजे नव्हता, तिच्या काळात ओसेट नव्हतं, तिच्या काळात पाटलांचा बैलगाडा नव्हता. का गाणे का काय? कचकच कांदा कापताना आणि पाहुणं जेवला का कोणीच उपाशी राहत नाही. का गाणे का काय? त्या बिना गाण्याची नाचत निघाली. भंडाऱ्या डोंगरावर पोहोचली. त्या सदावरती हाणारे कोणतरी पोरव हाना तर कोणतरी एक जण जा. भंडाऱ्या डोंगरावर भजन करणाऱ्या तुकाराम महाराजांच्या जवळ गेले. नाचते, महाराजांचं दुर्लक्ष आहे. अगदी जवळ गेले, महाराजांनी डोळे उघडले, समोर नाचणाऱ्या सुंदर स्त्रीला पाहिलं, तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले आणि महाराजांच्या मुखातून वाक्य बाहेर आम्ही विष्णुदास तैसे हो, आम्ही विष्णुदास तैसे हो. दैव तुम्हारे महाराजांना त्या परस्त्रीला सांगितलं, जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशनो हे. मातेचा दर्जा देऊन त्या स्त्रीला माघारी पाठवलं. संतांनी आपल्या जीवनात आचरण सांभाळलं, संतांनी आपल्या जीवनात तत्व सांभाळली. आणि हाच संताच्या जीवनातला धर्म अभंगाचं धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, पाखंड खंडाना
म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन साधू अथवा संत करतात गड्या. पाखंडी वृत्ती नाम पापी वृत्ती त्याचं खंडन करण्याचं काम महाराज करतात. संत आपल्या जीवनात धर्म सांभाळतात. जसा संताच्या जीवनात धर्म आहे तसा माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा धर्म आहे. माणसाच्या जीवनात प्रामुख्यानं 3 प्रकारचे धर्म आहे. पहिला धर्म आहे कौटुंबिक धर्म. माता पित्यानं मुलाला किंवा मुलीला जन्म दिला तर त्याला लहानाचं मोठं करणं, संगोपन सांभाळ करणं, शिक्षण देणं आणि कमीत कमी शुभमंगल होईपर्यंत त्याला सांभाळणं हा माता पित्याच्या जीवनातला धर्म आहे. याला कौटुंबिक धर्म म्हणतात. आपल्या कुटुंबामध्ये आपल्या वाट्याला आलेली विशिष्ट भूमिका असते ती निभावणे म्हणजे आपल्या जीवनातला कौटुंबिक धर्म. माणसाच्या जीवनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे त्याला आध्यात्मिक धर्म असं म्हणतात. कशाला म्हणायचं आध्यात्मिक धर्म? माणसाच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्यानं, अधिक विस्तार करत नाही, भगवान परमात्म्यानं सुंदर असा नरदेह भजन करण्याकरता दिला. देवे दिला देह भजना गोमटा. सुंदर असा नरदेह जर भजन करण्याकरता दिला असेल ना तर या नरदेहानं येऊन नरदेहा विचारावे सार धरावे धीर भजन मार्गे. त्याचं भजन करणं हा माणसाच्या जीवनातला आध्यात्मिक धर्म आहे. आध्यात्मिक धर्म माणसाला फक्त मनुष्य प्राण्याला जोपासता येतो. याची देही घडे देवाचे भजन. आणि काही ज्ञान नाही, दुसऱ्या जीवाला हे ज्ञान नाही, पशुला ज्ञान नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. परमार्थ करण्याचं ज्ञान फक्त मनुष्य नावाच्या प्राण्याला आहे. म्हणून बघा कुत्रे कधी पंढरपूरच्या दिंडीत जात? बोला बोला. कुत्रे कधी पंढरपूरच्या दिंडीत जात? गाढवं कधी कीर्तनाला येत? गाढवं कधीच कीर्तनाला येत नाही. गाढवं घरीच झोपतात. मी गाढवं म्हणतोय, गाढवं घरीच झोपतात. याच्या पुढे जाऊन विचारतो मी तुम्हाला, प्रत्येक प्राणी आपल्या ठिकाणी योग्य भूमिका बजावत असतो पण मनुष्य नावाचा प्राणी आपल्या ठिकाणी योग्य भूमिका बजावत नाही. ऐका, मनुष्य आध्यात्मिक धर्मापासून दूर दूर चाललाय. हे बघा, कुत्रा आहे. कुत्रा तुम्ही तुमच्या गावात किंवा परिसरामध्ये असा एखादा कुत्रा पाहिला का? कुत्रा की जो माणसाच्या मरणानं मेला? बोला बोला. एखादा तुमच्या डोक्यावरून जाते का? एखादा कुत्रा पाहिला का जो माणसाच्या मरणानं मेला? पाहिला. पण अशी माणसं पाहिली की नाही जी कुत्र्याच्या मरणानं मेली? पाहिले ना. बरं, याच्या पुढे जाऊन सांगू, असं एखादं गाढव तुम्ही पाहिलं का? गाढवाचा स्वभाव आहे उकिरड्यावरती लोळण्याचा. उकंड्यावर लोळणं गाढवाचा स्वभाव आहे. त्याला बाजूला घ्या जरा पटांगणात, चांगली साबण लावून त्याला आंघोळ घाला. संतूर लावा नाही तर मेडी मिक्स लावा, बिचार नाहीतर मोती साबण लावा. हा, त्याला पटांगणात घ्या, साबण लावून आंघोळ घाला. बिचार 10-5 मिनिटं फ्रेश राहतं. पण त्याला नंतर उकांड्यावर गेल्याशिवाय करमत कोणाला? गाढवाला. उकांड्यावर गेल्याशिवाय करमत. बरं, उकांड्यावर लोळणारं गाढव एखाद्याच्या घरात येऊन त्याच्या कॉटवर किंवा त्याच्या सोफा सेटवर लोळलेलं तुम्ही कधी पाहिलं का? पाहिलं. मग घरातली बरीचशी गाढवं उकांड्यावर जाऊन काबर लोळत असतील? म्हणून माणूस माणसाच्या ठिकाणी योग्य भूमिका बजावत नाही. नरदेह देवानं भजन करण्याकरता दिला. त्याचं भजन करणं आध्यात्मिक धर्म आहे. आणि माणसाच्या जीवनात तिसरा धर्म आहे सामाजिक धर्म. गोड सांगेल गड्या, कशाला म्हणायचं सामाजिक धर्म? माणसाच्या जीवनामध्ये माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा माणसाच्या जीवनातला सामाजिक धर्म आहे. आमच्या साने गुरुजीला विचारा, कशाला म्हणायचं धर्म? साने गुरुजी म्हणतात, गड्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपल्या जीवनात मनुष्य म्हणून जर जन्माला आला असाल, कुणाचं चांगलं नाही करता आलं तर अजिबात करू नका, पण कुणाचं वाईट सुद्धा करू नका. कुणाच्या वाटेवर फुलं नाही टाकता आली तर अजिबात टाकू नका, पण कुणाच्या वाटेवर काटे सुद्धा टाकू नका. अरे, एखाद्या गरीबाच्या लेकीच्या लग्नाला कन्यादान घेऊन जर नाही जाता आलं ना, जाऊ नका, पण कोण्या गरीबाच्या लेकीचं लग्न सुद्धा मोडू नका. एखाद्या गरीबाला घर बांधण्याकरता मदत करता येत नसेल ना, करू नका, पण कोण्या गरीबाची झोपडी सुद्धा जाळू नका. एवढं सांभाळा.
आमच्या जीवनातला सामाजिक धर्म पालन झाला. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या जीवनात कौटुंबिक धर्म आम्ही पाळतो, आध्यात्मिक धर्म आम्ही पाळतो, सामाजिक धर्म पाळणं का गरजेचं आहे? सामाजिक धर्माची काय ताकद आहे? मी एकाच वाक्यात सांगेल, सामाजिक धर्माची काय ताकद आहे ही मनोज जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं संपूर्ण भारत देशाला दाखवून दिली. समाजासाठी 22 वर्ष संघर्ष केला त्या माणसानं. पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला. हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. अंगात फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांची जागृती केली. हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. आपल्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीनं पाठवलं, पण समाजाच्या कार्यात 22 वर्षात कधी अडथळा येऊ दिला नाही आणि समाजाचं काम इमानद्वारे चालू ठेवलं. मोठा त्याग केला समाजासाठी. परिणाम महाराष्ट्रातले कोट्यावधी लोक जरांगे पाटील नावाच्या वाघाला डोक्यावर घेऊन नाचताय. हे समाजासाठी केलेल्या त्यागाचं फळ आहे. पण तुम्ही जर चांगलं काम करत असाल ना तर त्रास होणार आहे. समाजाचा नियम आहे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असणं हा समाजाचा नियम आहे. जरांगे पाटलांनी चांगलं काम सुरू केलं आणि सरकारला वाटलं या फाटक्या कपड्याच्या मनोज जरांगेच्या शब्दावर लाखो लोक जर एकत्र होत असेल तर याचं नेतृत्व आपण संपवलं पाहिजे. जरांगे पाटलाच्या नेतृत्वात सराटी अंतरवालीला उपोषण सुरू झालं आणि ते उपोषण मोडण्याकरता सरकारकडून लाठी हल्ला घडवण्यात आला. लाठी हल्ला केला आंदोलन मोडायला, पण आंदोलन मोडायला केलेला लाठी हल्ला फोल ठरला. लाठी हल्ल्यानं आंदोलन मोडलं नाही, उलट 1000 पटीनं पेटून उठलं आणि महाराष्ट्रातले सगळे मराठी सराटी अंतरवालीला आले. सराटी अंतरवालीत गर्दी झाली आणि आंदोलन मोडलं नाही, उलट 1000 पटीनं पेटलं. सरकारला वाटलं आपण आंदोलन मोडायला लाठी हल्ला केला नाही, उलट झालं. करायला गेलो गणपती आणि झाला मारुती. मग सरकारनं दुसरा पर्याय वापरला, या मनोज जरांगेंना मॅनेज करू. कुणी म्हणत होतं कानात बोलू द्या, कुणी म्हणत होतं कोपऱ्यात चहा घेऊ. पाटलांनी सांगितलं मी कोपऱ्या कापऱ्यात येणार नाही, जे काय बोलायचंय ते कॅमेऱ्याच्या समोर माझ्या समाज बांधवाच्या समोर बोला, मी कोपऱ्यात येऊन बोलणार नाही. हा योद्धा मॅनेज झाला नाही. मग सरकारनं तिसरा पर्याय वापरला, जाती जातीत भांडणं लावण्याचा. कान उघडे ठेवून ऐका. तिसरा पर्याय वापरला जाती जातीत भांडणं लावायचा. आणि महाराष्ट्रात जाती जातीत भांडणं लावायला सरकारनं काही कुत्री पाठवले. कुत्री धंदाच त्यांचा भांडणं लावायचा. भाऊ 18 पगड जातीच्या लोक या महाराष्ट्रात एका गावात एका गल्लीत भीतीला भीत दाराला दार गुन्ह्या गोविंदांना नांदतात. कशाला भांडणं लावता रे पिस्तुल्यावर तुम्ही? जाती जातीत भांडणं लावायला काय कुत्रे सरकारनं पाठवले? पण महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या लोकात शिवछत्रपतीचा जिवंत आणि ज्वलंत विचार आहे. पण 18 पगड जातीच्या लोकांनी जरांगे पाटलाला पाठिंबा दिला. म्हणून तर मुसलमानाचे पोरं 14 तारखेच्या अंतरबलीच्या विराट सभेत पाणी वाटप करत होते. म्हणून तर धनगर समाजाच्या बांधवानं 2.5 एकर शेतात उभ्या पिकात नांगर घालून सभेला सराटी अंतरवालीला जागा करून दिली. अरे बौद्ध समाजाचा माणूस मराठ्यांच्या सभेत नाश्ता वाटप करत होता. सगळ्या जाती जरांगे पाटलाच्या आंदोलनात सहभागी झाल्या. सरकारला कळालं आणि जाती जातीत भांडणं लावण्याचा सरकारचा तिसरा पर्याय सुद्धा फसला. पण लई खतरनाक सरकार आहे महाराष्ट्रातलं. वा वा वा, नाद नाही करायचा, नाद नाही करायचा शिंदे साहेबांचा.